मलाड संघ विनंती असेल आपला 10वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. मलाड संघ 10वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा प्लीज लवकर. कॉमेंट्री बॉक्समध्ये वेळ घेऊ नका. अजून आपल्याला 4 सामने पूर्ण करायचे, त्याची देखील आपण खबरदारी घ्या आणि आम्हाला सहकार्य करा. कारण की सेमीफायनलचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटेल आमच्या प्रेक्षकांना. यूट्यूबवरती जोडलेले 10वा प्लेअर यूट्यूबवरती जोडलेले सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आमच्या डीलर रोड मुंबईमधून शमी जिमखान्यामधून हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतो सूरज. पहिली आघाडीची जोडी मैदानात पाहायला मिळते टीम अंधेरीकडून दीपल आणि सचिन. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दोन्ही पायाच्या मधून बॉल चाललाय गोलशंकी क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. कारण की हा सेमीफायनलचा सामना आहे, दोन्ही संघाकडनं जोर लावला जाईल. अंधेरी संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. पुन्हा समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे पाहिले तर फंबल झाले खेळाडू, मिडॉन क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होते. बॉल वेगाने आला त्यामुळे थोडेसे ते घाबरले देखील आणि फक्त पामवरती बॉल लागून तो त्यांच्या समोर पडला. म्हणून की काय संधी पाहायला मिळतं बॅटरला. कारण की दीपल मागच्या मॅचचे हिरो आहेत, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. परंतु या ठिकाणी संधी देखील दीपल यांना मिळाली आहे. या संधीचा फायदा किती घेतात पाहूया येणाऱ्या पुढच्या 4 बॉलवरती. या ठिकाणी या सेल्फ आउट होताना पाहायला मिळत आहेत. बॅटची लिडिंग एज लागली, बॉल डायरेक्ट गेला, बॉक्स आउट होताना पाहायला मिळतील आणि पहिला धक्का दीपल यांच्या स्वरूपामध्ये टीम सिद्धिविनायक अंधेरी या संघाला पाहायला मिळतोय. विकेट आउट. नवीन बॅटर कोण आहे? नवीन बॅटर कोण आहे? बॅटर नाव काय? वैभव आहे ना. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये दाखल होताना जॉन्टी पाहायला मिळतील. वैभव डाल दिया बॉलिंग, तीन बॉल डाल चुका है. अरे डब्बू ने डाला बॉलिंग कर रहा डब्बू. अरे हाँ भाई दिख ना ग्रुप मैच लाइव मैच चालू है ना. पुन्हा एकदा बॉलला शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलला गोलशंकी क्षेत्रामध्ये पाठवलं जात आहे. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 2 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धिविनायक अंधेरी पाहूया कशा प्रकारे प्रयत्न करतील. कारण की महत्त्वाचा आघाडीचा बॅटर ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता तो दीपल बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल अप्रतिम हाताळला जातो. पडल्यानंतर बॉल स्विंग आउट होताना पाहायला मिळतोय. बनाना स्विंग पाहायला मिळतोय आणि यष्टांच्या पाठी अप्रतिम बॉल पकडला देखील जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कारण की बॉक्स अंडर क्रिकेटमध्ये सर्वात मोठा रोल जर असतो तो विकेट किपरचा असतो आणि त्याची चोख भूमिका पार पडली जाते. पुन्हा एकदा पाहिलं तर खेळाडू आहेत या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वा वा वा. दोन्ही पंच एकत्रित येतील. लाऊड अपील केलं जात आहे परंतु फेकी क्विक पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच निर्णय देतील. या ठिकाणी OUT आउट दिला जातो. हो नक्कीच इथं विकेट पाहिली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि यष्टांच्या पाठी केलेली महत्वाची कामगिरी त्याच्या जोरावरती विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. वैभव यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईकवरती आता सचिन येताना पाहायला मिळतील. संघाचे कर्णधार पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं आता काय महत्वाची भूमिका फलंदाजी केली जाईल ते देखील पाहावे लागेल. कारण की आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलचा सामना चालू आहे. विजेता संघास रोख रुपये 30,000 दिला जाईल. उपविजेता संघास रोख रुपये 15,000चं पारितोषिक दिलं जाईल. विशेष सन्मान केला जाईल. तर नवीन बॅटर कोण आहेत? विनय. नवीन बॅटर मैदानात विनय दाखल होतील. बॅटर क्रमांक 3 मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोष. धावसंख्या 2 पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना दिला गेला होता. ते संतोष आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 2 साठी दाखल होताना
40+ सर्व धुरंधर या श्रमिक जिमखान्यामध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळते. चला टीम, विनंती असेल मलाड वेळ घेऊ नका प्लीज, मॅचला सुरुवात करा. टीम मीटिंग घेऊ नका. अंपायर्स आपण लक्ष द्या प्लीज. आपण इतरच कुठेही जाऊ नका. चला जाऊया ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. वा वा वा, काय बॉल हाताळला जातोय. चायना स्विंग पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर एकंदरीत असं वाटलं की हा लेग कट होतोय, परंतु ना इथं गुगली बॉल टाकला जातोय आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली आहे ओव्हर क्रमांक 2 मध्ये. गोलंदाज संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खुलवा टप्प्याचा बॉल होता. या ठिकाणी खेळाडू तैनात केले त्यांनी, त्याच प्रकारे गोलंदाजी देखील केली जाते. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. अंधेरी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिद्धिविनायक एक मोठ्या संघाला पराभव केला. ओमकार मालाड सारखा मोठा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. या ठिकाणी सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. उर्वरित अजून 3 सामने फक्त शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, वेळ भेटला बॅटरला. त्या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर एकच चौकार या संपूर्ण स्पर्धेतील पाहायला भेटला, तो पण दिपलच्या बॅटमधून आला. शेवटच्या क्षणाला लगावलेला स्ट्रोक समोरच्या दिशेने वेगवान जाताना बॉल पाहिला. तिथं 4 धावा, या 4 धावा कुठेतरी महागात पडल्या ओमकार मालाड या संघाला. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल पाठवला गोशांकी क्षेत्रामध्ये. काय फलंदाजी केली जाते. या एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2चा खेळ अजूनही सुरुवात आहे. 2 बॉल उर्वरित शिल्लक. टुटुगोचा बॉल, पुन्हा बॉलला टॅप केलं. पुन्हा एकदा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतो. या 1 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर क्रमांक 2 मधील गोलंदाज आपल्याला संतोष पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती प्रयत्न केले जातील. एक तर डॉट बॉल नाही तर एक एकेरी धाव पाहायला भेटेल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॉलला फक्त ग्लान्स केलं, बॉल चालला पुन्हा गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6. विकेट गेलेत आतापर्यंत 2. सहा धावसंख्या होताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3 साठी पाहूया कुठले गोलंदाज दाखल होतील. पहिल्या डावाचा खेळ इथं पाहायला मिळतोय. गोलंदाज संजय दाखल होतील ओव्हर क्रमांक 3 साठी. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती संजय यांनी, या मॅचमध्ये देखील करावे लागेल कारण की हा सेमीफायनलचा सामना आहे. हो सर. चला जाऊया ओव्हर क्रमांक 3च्या दिशेने. डावखुरे बॅटर बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतील. धावसंख्या पहिली 6 पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवला जातोय. या ठिकाणी पहिल्या बॉलवरती 1 धावा पाहायला भेटते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. आणि माझ्या समोर जर पाहिले समर पाहायला मिळतात, त्यांच्या जर्सीवरती देखील 7 क्रमांक पाहायला मिळतोय. एक कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका टीम. अंधेरी संघ वेळ घेऊ नका.
तुम्ही दिलेत कशाला तुमच्या हातात ठेवायचे ना. एक बॉलचा खेळ धावसंख्या पाहायला मिळते ती 7. ओव्हर क्रमांक 3चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांकडनं नो बॉलचा इशारा. या ठिकाणी 1+1 2 धावा इथे पाहायला मिळतील. इथे चुकी झाली आहे, इथं पंचांनी अचूक लक्ष ठेवलंय आणि या ठिकाणी या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पाहिली 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हो सर, दे ना मला हो सर, स्कॅन करू का डायरेक्ट बॉल आगे बॉलिंग कर रहा है. रात्री तूच दे ना 10% डिस्काउंट देऊन जेवायला. बॉल क्रमांक 2 सर पहिला तो नो बॉल येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला जातोय. या ठिकाणी गोषकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. चला बॉल देखील आलाय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या धावफलकावरती 10 पाहायला मिळते. 10 आकडा जर जेव्हा डोळ्यासमोर येतो, क्रिकेटचं देव ज्याला समजलं जातं, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. डाऊन लेग साईड या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट +1 म्हणजेच 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 3 बॉल झालेत ना, 2च बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी पाहिलं तर गोलंदाज संजय यांचा आता महागडं षटक पाहायला मिळत आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. मॅच क्रमांक 4चा 12 गुरुदत्त लेजंड्स विक्रोळी विरुद्ध असल्फा पॅकर्स. विनंती असेल आपल्याला, आपण तयार राहायचं आहे. पहिला डावाचा खेळ संपला की लगेच आपण टॉससाठी या. 3 बॉल 14. गुरुदत्त लेजंड्स विक्रोळी विरुद्ध असल्फा पॅकर्स. आपण दोन्ही संघाचे खेळण्यात तयार राहा. 14 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुणे या साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाताना पाहायला मिळतोय. गोषकी क्षेत्रामध्ये आतापर्यंत बॉल जर पाहिले 4 बॉलचा खेळ इथं पूर्ण होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 मधील अजूनही 2 बॉलचा खेळ पूर्ण होणं बाकी आहे. पुन्हा पुढे सरसावले. बिग हिट येताना पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय, पंच निर्णय काय देतील. येस नक्कीच बॉल जर पाहिला तर गोषंकिक नक्कीच सर 2 धावा पाहायला मिळतील. चांगलं डिसिजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठलाही डिफिकल्ट डिसिजन असेल तर तुम्ही सर्व ऑफिशियल्स पंच एकत्र या. धावसंख्या झाली धावफलकावरती 17 पाहायला मिळते. महागडं षटक ठरलंय संजय यांचा. शेवटचा बॉल असेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 17 2 ओवर 7 रन था. पुन्हा एकदा बॉलला कट करण्याचा प्रयत्न बॉल मैदानात पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 17. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक असेल, निर्णायक षटक असेल. या निर्णायक तेच सांगतो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला सुभाष दाखल होताना पाहायला मिळतील. निर्णायक षटक आहे सुहास. लेगपंच थोडे आशेरा सर थोडा बस 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 हा बस बस बस. चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. हाणामारीचे षटक पाहायला मिळतात. अजून जर पाहिलं तर कर्णधार अजून फलंदाजीसाठी उभे आहेत.
विकेटवरती. त्यांच्याकडनं काहीतरी चमत्कार येतो का पाहूया, चमत्कार घडतोय का पाहूया. पुढे सरसावलेत, बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ, सेल्फ आउट, विकेट पाहायला मिळते. सव्या पहिल्याच बॉलवरती विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी यष्टिरक्षक बॉलवरती जातील तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट एकदा पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळते. ज्यांच्या बॅटमधून धावा आल्या ते पुन्हा स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा त्यांच्याकडनं देखील तीच चुकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळते. 18 धावफलकावरती 4था विकेट सिद्धिविनायक अंधेरी या संघाचा मैदानाच्या बाहेर, विकेट आउट. चला विनंती असेल, गुरुदत्त लेजंड्स विक्रोळी आणि असल्फा पॅकर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. आपल्या दोन्ही संघांचा टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तीन धावांचा 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळते. हा सामना देखील पाहायला मिळतोय. IPLच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बँगलोर विरुद्ध सनरायझर हैदराबाद. पुन्हा एकदा सरसवलेत. या ठिकाणी पंचांकडनं नो बॉलचा इशारा. बॉल पुन्हा एकदा चाललाय गोषकी क्षेत्रामध्ये. म्हणजेच का 1+1 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 20 ऑन बोर्ड. फुल ऑफ टीम सिद्धिविनायक अंधेरी. आता गोलंदाजाकडनं चुकी केली जाते. या एक नो प्लसच्या चुका आपल्याला थांबवायच्या आहेत. क्रिकेटचं कुठलंही असो, लेदर बॉल असून दे, टेनिस बॉल असून दे, रबर बॉल असून दे, प्लास्टिक बॉल असून दे किंवा बॉक्स अंडरम असून दे, या ठिकाणी आणखीन एक सेल्फ आउट होताना पाहायला मिळत आहेत की काय. विकेट पाहायला मिळते. ऑफिशियल संपर्स अंपर्स बॉक्स आउट, सेल्फ आउट होताना पाहायला मिळते. चला टीम सिद्धिविनायक अंधेरी मॅच चालू करा सर, विनंती असेल.
पंच निर्णय द्या, सांगूया पंच आपला निर्णय का असेल. ऑफिशियल्स पंच, स्टेट अंपर आपला निर्णय सांगा आम्हाला. नो दिला त्याचा, म्हणजे आपला बॉल पण काउंट केला जाईल, विकेट पण काउंट केली जाईल आणि रन्स पण काउंट केली जाईल. बॉल किती झाले आता? 21 4 बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. 21 धावसंख्या पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चार बॉलचा खेळ झाला. नवीन बॅटर निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातील 2 बॉल शिल्लक. या ठिकाणी अप्रतिम बॉल हाताळला जातो. केवढा मोठा टर्न केलाय. एकंदरीत वाटलं की हा बॉल वाईट जातोय की काय, परंतु स्विंग मोठा होऊन तो सरळ गेला ऑफ यष्टांच्या इथे. चुकी केली नाही यष्टिरक्षकाने आणि इथे विकेट प्राप्त केली आहे. 21 धावा पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगचा, पहिल्या डावाचा. नाही तोच आवडला. वैभव दिने निलेश आवडेल. कोण आहे आता बॅटर? कोण आहे? अविनाश. कोण? जयू. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते जयू. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 4 मधील. पुन्हा सरसावले ड्राईव्ह पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने अप्रतिम फटका येताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी बॉल जर पाहिला, विकेट पाहायला मिळते. 22 धावा झाल्या. 23 धावांचा पाठलाग करायचा टीम मलाड या संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला टॉससाठी या विनंती असेल असल्फा संघाचे कर्णधार आपण टॉससाठी मुख्य व्यासपीठावरती या. राजेश गोळे विनंती असेल. राजेशजी गोळे आपल्या शुभस्य पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या आपण. चला गुरुदत्त लेजंड्स विक्रोली विरुद्ध असल्फा पॅकर्स, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती जा. दोन्ही संघाचा टॉस केला जातोय. राजेशजी गोळे यांच्या शुभ हस्ते. स्पीडअप करा. चला गुरुदत्त लेजंड्स विक्रोली विरुद्ध असल्फा पॅकर्स, दोन्ही संघ बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेतील बलंड संघ म्हणून ओळखले जातात. त्या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राजेशजी गोळे आपल्या शुभस्य टॉस केला जातोय. गुरुदत्त लेजंड्स विक्रोली विरुद्ध असल्फा पॅकर या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. मी राजेशजी गोळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभस्य आपण या पुढचा स्पर्धेचा टॉस करा. एका बाजूला ज्यांनी बॉक्स अंडर क्रिकेट गाजवलंय ते सचिन दादा आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला देखील लेजंड्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला जातो पुढच्या मॅचचा विक्रोली विरुद्ध असल्फा पॅकर्स. गुरुदत्त लेजंड्स विरुद्ध असल्फा पॅकर्स. आपण सांगतोय त्यांना वाईट. टॉस कोणी जिंकला? गुरुदत्त. इलेक्टेड टू गुरुदत्त लेजंड्सच्या संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया दुसऱ्या डावाकडे. असल्फा पॅकर आपण तयार राहायचं क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पुढच्या मॅचला देखील लगेचच सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया दुसऱ्या डावाचा खेळ पाहण्यासाठी. अर्थातच उत्कर्ष चषक 2026 एक भव्य दिव्य बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण मुंबईमधील लेजंड्स खेळाडू या श्रमिक जिमखान्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 40+ सर्व खेळाडू या बॉक्स अंडर क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि उत्कर्ष सेवा मंडळाने ही पुरस्कृत केलेली पहिली बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू आपल्याला या श्रमिक जिमखान्याकडे वळताना पाहायला मिळते. कारण की महत्वाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. जिंकेल त्यांना 30,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. उपविजेता संघ असेल त्या संघाला 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. अशी ही स्पर्धा, मानाची स्पर्धा पाहायला मिळते. जाऊया पहिल्या ओव्हरकडे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जयू, सुनील आणि नितीनची पहिली आघाडीची जोडी. टीम मलाड संघाकडनं प्रथम फलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळते.
पहिला बॉल अप्रतिम हाताळला जातो. या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पंचांचा अप्रतिम लक्ष आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. या एका धावेच्या मदतीनं वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय मालाड या संघाने. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला. पुन्हा एकदा बॉल चालला गोशांकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धाव पाहायला भेटते या एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलचा खेळ इथं पूर्ण होताना पाहायला मिळतोय. उर्वरित पहिल्या षटकातील 3 बॉल हाताळले जातील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा कट केल्या बॉलला. पुन्हा एकदा बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये. कारण की बॉल जर पहिले तर वेगाने बॉल येताना पाहायला मिळत आहेत. आदेश 4 बॉल आणि 3 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर वेगाने जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल 1 टू गो असेल. पॉवर प्लेचं षटक जयू यांच्या माध्यमातून अप्रतिम हाताळलं जात आहे. पुन्हा पुढे सरसावलेत. या ठिकाणी आलाय धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. उत्कर्ष सेवा मंडळ पुरस्कृत उत्कर्ष चषक 2026 अप्रतिम दर्जेदार विस्फोटक चौकार 4 धावांसाठी. पहिल्या षटकाखेरी संघाची धाव संख्या 7 पाहायला मिळते आहे. शेवटच्या बॉलवरती फक्त ड्राईव्ह केला बॉलला आणि बॉल डायरेक्ट जाऊन लागला तो बाउंड्री लाईनच्या नेटवरती कार्पेटवरती बॉल आढळला आणि 7 धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा टीम. अंधेरी टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल प्लीज. टीम मीटिंग घेऊ नका. ओव्हर झाल्यानंतर कर्णधार आपल्यास विनंती असेल अजून बरेचसे सामने पूर्ण करायचे. 10 वाजून 25 मिनिटं झालेत. अजून 3 सामन्यांचा आम्हाला खेळ पूर्ण करायचा याची देखील आपण खबरदारी घ्या. हाँ मालूम तुम्ही क्या बोल सकते अभी. कौन नहीं हाँ 4 मार आली. हाँ बोलता स्ट्राइक मैं नाम बता रहा हूँ जरा. हाँ ठीक है कौन नितिन सर एक ही मैच है. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज आपल्याला नितीन सुर्वे आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांच्याकडे कुपन्स असतील त्यांनी कृपया करून आमच्या बॉक्समध्ये आणून टाका. जे आपल्याकडे कुपन्स असतील लवकर टाका. कारण की ह्या मॅच नंतर त्या कुपन्स ओपन केल्या जातील. ज्याचा नंबर येईल त्याला आकर्षक भेटवस्तू आहे मोबी टाइम यांसकडून. पहिला खोलव्या टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहिला तर फेकी अप्रतिम. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सचिन यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल जर पाहिला तर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र समजला जाणारा ब्लॉक होल टप्पा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 या धावफलकावरती स्थिरवलेली पाहायला मिळते. पुन्हा चांगला ड्राईव्ह केला जातो. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. बॉल चालला पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. थोडंसं पडल्यानंतर बॉलने देखील डायरेक्ट बोलना ना साइड में ऊपर डाल रहे हो फोरम डाल रहे हैं. पुन्हा एकदा पंचांकडनं पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो. एक धाव अतिरिक्त धावफलकावरती पाहायला मिळते. पंचांचं अचूक लक्ष आहे. पंचांवरती कुणीही दबाव आणू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांना तर आढळलं तर नक्कीच त्यांच्याकडनं निर्णय आपल्याला ऑन ग्राउंड दिला जाईल. या ठिकाणी वा दांडी 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 गुल होताना पाहायला मिळते. अप्रतिम उत्कृष्ट बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर महत्वाची विकेट जाताना पाहायला मिळते आहे.
3 बॉलचा खेळ, धावसंख्या 9 पाहायला मिळते धावफलकावरती. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल होते मग. पुन्हा चांगला बॉल या ठिकाणी अप्रतिम बॉल ड्राईव्ह करताना पाहायला मिळतोय, गोषाकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. बॅटर जर पाहिले नवीन संजय दाखल होताना पाहायला मिळतील फलंदाजीसाठी. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी आणि तितकी चांगली गोलंदाजी देखील संजय यांनी केली, परंतु ह्या मॅचमध्ये तशी करावी लागेल, कारण की जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत जाऊन दाखल होईल. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल जर पाहिला चायना कट पाहायला मिळते आणि बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, गोषाकी क्षेत्रामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. किती आले बॉल? 5 बॉल. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. पुन्हा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या एका धाब्याच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली आहे 11. डबल डिजिट धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. माफ करा, 12 धावसंख्या झाली आहे. 12 धावसंख्या झाली आहे, म्हणजेच की या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल टीम मलाड या संघाला. पुन्हा एकदा चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लगावलेला स्ट्रोक, या ठिकाणी 1 धाव पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या अनलकी नंबर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू या स्पर्धेकडे वळताना पाहायला मिळते, कारण की बॉक्स अंडरआर्म क्रिकेटील सर्व जुने जाणते धुरंधर या मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे जे काय 40+ सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळताना आणि अनुभवताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतो सचिन यांच्याकडनं, अप्रतिम क्षेत्ररक्षण, विकेट पाहायला मिळते. महत्वाची विकेट, संजय जातील मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये संतोष दाखल होताना पाहायला मिळतील. मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे, कारण की सामना जर पाहिला तर बॉल टू बॉल पाहायला भेटेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने एक धाव पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 14 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा टीम, अंधेरी विनंती असेल, वेळ घेतला जातो आपल्याकडून, वेळ घेऊ नका प्लीज. एका इनिंगसाठी जर अर्धा तास लागला तर नक्कीच अजून पुढचे 3 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत. नऊ बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता टीम मलाड या संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली फेकी पाहायला मिळते. वा 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 वा, पाहूया पंचांचा निर्णय काय असेल, पंच निर्णय काय देतील. या पंचांच्या निर्णयाकडे लक्ष दिलं जाईल. चला प्लीज टीम अंधेरी, तुम्ही पंचांपर्यंत जाऊ नका, निर्णय दिला जाईल. प्लीज टीम विनंती करतो आपल्याला, आपण कोणी जाऊ नका. नॉट आउट, पंचांकडे नॉट आउटचा इशारा येताना पाहायला मिळतोय.
प्लीज सचिन, टीम अंधेरी सचिन, फायनल डिसिजन आहे. तर नक्कीच पंचांकडनं नोटआउटचा निर्णय त्यांना पाहायला मिळतोय. डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. एक अटीतटीची लढत पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना अंधेरी संघ आपल्याला विनंती करतो, आम्ही कृपया करून स्पीडअप करा प्लीज. आपण एक मॅच पूर्ण करायला 1 तास घेतलाय. या ठिकाणी चांगला बॉल हाताळला जातोय. विकेट पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर बॅट बॉलचा संपर्क नाही. या विकेट क्रमांक जर पाहिली 3 मैदानाच्या बाहेर. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. स्कोर काय आला बघ 7 बॉल 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला नवीन बॅटर लवकर पाठवा प्लीज टीम मलाड. सात बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी टीम मलाड या संघाला. जाऊया
पुन्हा बॉल चांगला पाहायला मिळतो, पडल्यानंतर बॉल कट होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3चा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 14 या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल, म्हणजेच का 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. सहा बॉल 9 धावांची आवश्यकता आपल्याला असेल. टीम मीटिंग कमी घ्या. अंधेरी चला विनंती करतोय. सचिन कर्णधार आपणास विनंती असेल प्लीज टीम मीटिंग कमी घ्या. आपण वेळ घेतला संपूर्ण स्पर्धेमध्ये, अजूनही आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. आपण प्रत्येक ओव्हरला जर आपण 2-2, 3-3 मिनिटं घ्याल तर असं नाही चालणार. ह्याच्या पुढचे खेळणारे संघ आपल्याला विनंती असेल 15 मिनिटांमध्ये आपली पहिली इनिंग झालीच पाहिजे. चला 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. महत्वाची मॅच सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल पाहायला गेलं तर पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो. या व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉल मॅच ऑन झाली आहे. एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा पुढे सरसवलेत. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. पंचांचा निर्णय येतोय नक्कीच. गोशांकी क्षेत्रामध्ये एकेरी धाव पाहायला मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16 त्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलला कट केलं. पुन्हा एकदा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये पाठवलं जात आहे. 4 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची आवश्यकता. हॅलो. तर नक्कीच अंतिम फेरीमध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळतो टीम अंधेरीचा. सिद्धिविनायक अंधेरी अभिनंदन टीम अंधेरी. अंतिम फेरी संघ दाखल होताना पाहायला मिळतो. उद्या ठीक अंधेरी संघ आपण 8 वाजता इथं 7 वाजता दाखल व्हा. कोणा मॅन ऑफ द मॅच.